जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा शपथनिक जाहीर सत्कार चिंचोली पिंपरी गावकऱ्यांच्या विद्यमाने गावात नुकताच करण्यात आला। या प्रसंगी तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सदस्यांची जंगीसह वाद्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती। चिंचोली पिंपरी गाव हे पंचक्रोशीतील आदर्श गाव असून गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभात एकजुटीने सहभाग नोंदवत आनंद साजरा केला। मारती है करंट मारती है, मारती है करंट मारती है। भारतीय जनता पार्टीचा शायर को शायरी मुबारक, हमारी तरफ से आपको जीत मुबारक। आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रायक्ताई, सर्व मान्यवर व उपस्थित बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि या चिंचोलीमध्ये आल्यानंतर ती मिरवणूक पाहून असं वाटलं की चिंचोलीचेच कोणी उमेदवार निवडून आलेले आहे का, पण जेव्हा लक्षात आलं त्याला तर सगळे आपल्या स्वागतासाठी आणि आपल्या सत्कारासाठी मिरवणूक निघालेली खरोखरच मन अभिमान पूर्ण अभिमानाने भरून आला। आणि आजचा महिला दिन जर म्हटला तर माझ्या दृष्टीने 7 फेब्रुवारीलाच महिला दिनाची मुहूर्तमेढ आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निमित्ताने झाली होती। कारण आपल्या तालुक्यात 7 पैकी 6 गट महिलांसाठी राखीव होते
आणि त्या 7 तारखेला माघार झाल्यानंतर या 6 महिला निवडून येणार हे निश्चित झालं होतं आणि ते निश्चित झाल्यामुळे महिला राज येणार हे आमच्या लक्षात आलं आणि आम्ही मनाची तयारी करून घेतली की आता आपल्याला या सदस्यांचं ड्रायव्हर बनणं पडेल, PA बनणं पडेल, काही हरकत नाही वाटलं. परंतु जर विचार केला तर महिला सदस्य पक्षासाठी कधी लाभदायक ठरतात. कारण एकटा माणूस निवडून आला तर तो एकटाच तालुकावार किंवा पक्षाच्या कार्यक्रमाला फिरत असतो. परंतु जर महिला पदाधिकारी झाली तर 1 पे 1 फ्री मिळतं. ती एक पदाधिकारी असते आणि तिच्या जोडीला म्हणजे समजा माझी अर्धांगिनी विद्या झालेली आहे आता जीप सदस्य, तिच्या जोडीला मी असतो म्हणजे 1 पे 1 फ्री मिळतो. आणि जर मुलगा मोठा असेल तर अजून बोनस भेटून जातो. स्त्री शक्तीला त्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी वंदन करतो आणि जागतिक महिला दिनाच्या आपणा साऱ्यांना शुभेच्छा देतो. माझी हालत सरांपेक्षा वेगळी नाही, मी पण एकावर एक फ्रीक आहे. सरांचं किमान माझी म्हणून सत्कार होतोय, मी तर माझी पण नाही तरी सत्कार केला चिंचोलीकरांनी. चिंचोलीचे ग्रामस्थ असतील, दगडू भाऊ असतील, आमचा चिरंजीव विनोद असेल, ज्याला राजकीय वारसा नाही, एका शिक्षकाचा मुलगा, कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नाही, वारसा नाही, अशा याच्यातून यांनी सुरुवात केली आणि आज महाराष्ट्राच्या लेवलला जे वरचे टॉपचे 2-3 लोक आहेत त्यात आपले गिरीश भाऊ आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. हे मित्रांनो हे सहज मिळत नाही, त्याच्यासाठी अपार मेहनत आहे, कष्ट आहे, आपल्या प्रती प्रेम आहे. आम्ही ते जवळून पाहतो आहोत अनेक वर्षांपासून. मी गेल्या 35 वर्षांपासून गिरीश भाऊंच्या सोबत आहे. ते प्रत्यक्ष फील्डवर आहेत. मी आतापर्यंत पडद्याच्या मागे होतो, आता त्यांनी थोडासा पडदा बाजूला करून मला पुढे केलेला आहे. पण त्या माणसाची मेहनत आहे, त्यांची जिद्द आहे, आपल्या प्रती त्यांचं प्रेम आहे. प्रेम कधी मित्रांनो एकतर्फी होत नाही. आपण जसं भरभरून देत आहात तसंच भाऊ पण आपल्याला भरभरून देत आहेत. असा नेता हा तालुक्याला आपल्याला लाभला हे आपलं खरं म्हणजे भाग्य आहे. आणि आज जो काय विजय झाला तो विजय हा या उमेदवारांचा नाही, हा आपल्या साऱ्या मतदारांचा तो विजय आहे. तो विजय मी आपल्या साऱ्या मतदारांच्या आणि आपलं लाडकं नेतृत्व गिरीश भाऊंच्या चरणी अर्पण करतो. असंच प्रेम आपण यापुढेही या पक्षाप्रती दाखवावं. या पुढचं इलेक्शन फार महत्वाचं इलेक्शन येणार आहे, कारण आता मध्ये निवडणुका नाहीयेत. आता इलेक्शन येणार आहे ते डायरेक्ट गिरीश भाऊंचं विधानसभेचं. या गावाबद्दल तर काही म्हणजे सांगायलाच नको, बोलायलाच नको, पण सगळ्याच गावांमध्ये असे शिलेदार आज तयार झालेले आहेत की जेव्हा विरोधक या इलेक्शन मध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणायचे की आम्हाला एकदा 5 मिनिट गिरीश भाऊंना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी, तेव्हा आपल्या त्या रांगड्या कार्यकर्त्यांनी, तुटक्या फाटक्या कार्यकर्त्यांनी त्यांना उत्तर दिलं आहे, बाबा पहिल्याने आमच्याशी तर निपट, त्याच्यापर्यंत काय जातोय. तर असे कार्यकर्ते, जीवाभावाचे कार्यकर्ते आज या पक्षाचे, गिरीश भाऊंचे प्रत्येक गावात तयार झालेले आहेत. आणि त्यांच्याच भरोशावर आपली ही सहकारातली निवडणूक असेल, मग ती जिल्हा परिषदेची असेल, आपली विजयाची घोडदौड सुरू आहे. आज खरोखर एवढा आनंद झाला आहे की ज्या दिवशी मी नोकरीला लागलो होतो ना त्या दिवशी पण मला एवढा आनंद झाला नव्हता. एवढा आनंद मला आज या सत्काराचा, या प्रेमाचा झालेला आहे. भाऊ, आपण जे प्रेम दाखवलं, दिलं, त्याबद्दल मी आपले चिरंजीव विनोद आणि ग्रामस्थ यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो. असंच प्रेम या पुढेही कायम ठेवा अशी विनंती करतो. आपल्याला भविष्यात, म्हणजे मी फार मोठा माणूस नाहीये, गिरीश भाऊंच्या आशीर्वादानेच
त्यांच्याच मार्गदर्शनाने यापुढे आपल्याला काम करायचं आहे. पण हे निश्चित सांगतो की पुढच्या वेळेस आमदारकीच्या वेळेस आपले कार्यकर्ते जेव्हा मतदान मागायला जातील, मतदाराला बूथ पर्यंत आणायसाठी जातील, तेव्हा त्यांना खाली मान घालावी लागेल. एखाद्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकणार नाही की कारण बाबा तुझं समाज मंदिर सांगितलं होतं झालं नाही, असं होणार नाही याची ग्वाही मी आपल्याला देतो. यापुढे असंच प्रेम ठेवा. तुम्ही भरभरून दिलेलं आहे, त्याचं उत्तरही मी सुरुवातीला सांगितलं की त्याचा उत्तरही होण्याचा आम्ही प्रयत्नही करणार नाही. त्या ऋणाचाच आम्ही राहू इच्छितो. आपण आता यानंतर आपण दिलेलं आहे, आता आपण मागायचं पण नाहीये, आपण सांगायचं आहे हक्काने आणि ते आम्ही ऐकायचं आहे. या दृष्टीने भविष्यामध्ये आपल्याला काम खर्च गावकरी लोकांनी केलाय बस आहे. राज्याने फक्त सपोर्ट करतोय, जे कमी पडलं ते देतोय. पण सर्व या जे यंग पार्टी आहे, या यंग पार्टीने सर्व पैसे जमा करून हा खर्च केलाय. पूर्ण गावाला सुद्धा जेवण दिलंय, पूर्ण गावाला जेवण देऊन सगळ्या कार्यक्रम केलाय. खरंच त्यांचे आभार कसे मानावे मला समजत नाही. मी त्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. फत्तेपूर गावाला नेहमी भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असून गावात नुकतेच नवीन जलकुंभाच्या जागेचे भूमिपूजन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रजनीताई चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. गोत्री धरणावरून विशेष पाणी पुरवठा योजनेद्वारे फत्तेपूर गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवणार असल्याची घोषणा जे.के. चव्हाण यांनी या कार्यक्रमात केली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.